लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना याचबरोबर खास करून शाखा प्रमुखांना महत्त्वाचे आदेश दिलेत. आगामी मुंबई महानगरपालिका ही अतिशय महत्त्वाची आहे सर्वच पक्षांसाठी, मात्र त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची आहे. याचं कारण म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आपण बघतो आहे की या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. अशा वेळेस ही सत्ता टिकवणं ही उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यात जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जर कोणते तुल्यबळ पक्ष असतील त्याच्यामध्ये जर पाहायला गेलो तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही अतिशय महत्त्वाची आहे. यामुळेच उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना किंबहुना शाखाप्रमुखांना आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे असे आदेश दिलेत. त्यातला महत्त्वाचा आदेश आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो कोणता, तर ज्या कोणत्या मतदार याद्या आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा. नक्की कोणता मतदार ॲड झाला आहे, कोणाची नोंद करण्यात आली आहे किंबहुना कोणाला वगळण्यात आलं आहे याकडे लक्षात ठेवा. कारण की असं म्हटलं जातं आहे किंबहुना शिवसेनेकडून किंवा एकंदरीतच विरोधी पक्षाकडून हे म्हटलं जातं की मतदारांची संख्येची वाढ ही सत्ताधीशांकडून केली जाते आणि त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की जे काही याद्या आहेत त्यांच्याकडे प्रचंड महत्त्वाने बघा, त्यांच्याकडे निरखून बघा. याचं कारण म्हणजे ह्या ज्या याद्या आहेत या कट करूया एकदा फक्त 1 2 3 स्टार्ट. यामध्ये जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे असे आदेश दिले. त्यातली प्रमुख आदेश म्हणजे ज्या कोणती आपल्या याद्या आहेत त्या मतदार याद्या त्यांच्याकडे लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये कशाप्रकारे वाढ झाली आहे मतदारांची तेही बघा. जर घट झाली असेल त्यातही आपले जर घट झाले असतील त्याकडेही लक्ष ठेवा. कारण की मतदार याद्यात आणि त्यात जर वाढ झाली मतदारांची तर नक्कीच याचा फटका हा आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला बसू शकतो, म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो. याचबरोबर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत त्यांना देखील याच प्रकारचे महत्त्वाचे आदेश दिले गेलेत. त्यातला महत्त्वाचा आदेश म्हणजे आत्तापर्यंत जे शिवसैनिक आहेत ते तुमच्यासाठी लढले होते आणि आता तुम्ही शिवसैनिकांसाठी लढा. म्हणजेच काय की जे विभाग प्रमुख आहेत, ज्यातली बहुसंख्य हे आमदारही आहेत, त्यांना सांगितलं गेलं आहे की तुम्हाला आता शिवसैनिकांसाठी लढायचं आहे. याचं कारण म्हणजे आजवर ते तुमच्यासाठी लढले आहेत, आता तुम्ही त्यांच्यासाठी लढा. याचबरोबर जर महत्त्वाचा मुद्दा यात जे सुरुवातीला मी म्हणालो की मतदार याद्यांकडे लक्ष ठेवा. कारण काय, कारण की मतदारांची संख्या वाढवून जे स्थानिक मतदार नाहीत अशांची नोंद करून यावेळेस भारतीय जनता पक्ष किंबहुना सत्ताधीश हे काय करू शकतात तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवू शकतात अशी शंका व्यक्त केली जाते आहे. त्यातही हा आरोप तर केलाच आहे. राहुल गांधींनी आपल्याला माहिती आहे की ह्याविषयी मोठे पुरावे सादर केले होते. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाहायला गेलो तर अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा येतो आहे त्यांच्यासमोर, तो म्हणजे मतदार याद्यांकडे लक्ष ठेवणं. ऑगस्ट महिन्यापर्यंत किंबहुना जुलै महिन्यापर्यंत जे मतदार वाढलेत त्यानंतर मतदार वाढलेत का, याचबरोबर विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत जे मतदार वाढलेत त्यांची नोंद करा. शाखाप्रमुखांना सांगितलं गेलं आहे की तुम्ही गटप्रमुखांवर अवलंबून राहू नका, तुम्ही स्वतः लक्ष घाला. कारण की मतदान किती वाढलं आहे किंबहुना आपण जी मतदान यादी दिली होती त्यात काही ॲड किंवा त्यात काही कमी झालं आहे का हेही महत्त्वाचं आहे. ह्यामुळे हे जे आदेश आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत शिवसैनिकांसाठी. तर दुसरीकडे पाहायला गेलो तर मुंबई महानगरपालिकेचा विषय म्हटलं तर नक्कीच सर्वच पक्षांसाठीही महत्त्वाची आहे. त्यात भाजपासाठी किंबहुना एकनाथ शिंदेने शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांना जर सत्तेतून पायउतार करायचं असेल तर याहून चांगली संधी नाही असं म्हटलं जातं आहे. यामुळेच असं म्हटलं गेलं आहे की सर्वच पक्ष जोर लावतील. एकीकडे राज ठाकरे हा फॅक्टर किंवा मराठी माणूस हा फॅक्टर या मुंबई महानगरपालिके निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज ठाकरे हे नक्की येत्या काळात उद्धव ठाकरे यांना साथ देतात का, त्यांची अधिकृत ही जी युतीची घोषणा आहे ती कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र ह्या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं तर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाचे असे आदेश दिलेत. त्यात मतदार यादीचा विषय आहेच, मात्र त्याचबरोबर बेस्ट संदर्भामध्ये देखील आज एक बैठक झाली. त्यातही त्यांनी सांगितलं की आपल्याला बेस्ट वाचवायची आहे आणि जर बेस्ट वाचवायची असेल तर आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर असणं गरजेचं आहे. यामुळेच
बेस्ट संदर्भातही त्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे, जे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे आता आमदार आहेत, जे आता खासदार आहेत, अशांना सांगितलं आहे की आजवर हे जे शिवसैनिक आहेत, हे शिवसैनिक तुमच्यासाठी लढलेत, शिवसैनिक तुमच्यासाठी लढलेत, तुमचा प्रचार केला आहे. आता ही तुमची वेळ आहे की तुम्हाला आता शिवसैनिकांसाठी लढायचं आहे. तर याहून महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जर पाहायला गेलो तर शिवसेना जरी आता मतदाराच्या याद्या ह्या जरी बघत असली तरी देखील काही मुद्दे आहेत जे भाजपातर्फे पुढे आणण्यात येतात. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंची जर सत्ता आली तर मुंबईचा महापौर हा खान बसेल. हा देखील मुद्द्यामध्ये आला. यावर उद्धव ठाकरे काय बोलतील का असं सगळ्यांना वाटलं होतं, मात्र नाही, ते यावर काही बोलले नाहीत. मात्र हा जो मुद्दा आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की एकीकडे उद्धव ठाकरे जरी मराठी माणूस हा मुद्दा घेऊन पुढे जात असतील तर त्यांना काउंटर म्हणून जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो आहे तो म्हणजे भाजपातर्फे एखाद वेळेस जातीय किंबहुना धर्मीय कार्ड खेळलं जाईल. उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर उद्धव ठाकरे हिंदुत्वाला सोडून गेले, त्याचप्रमाणे ते जर सत्तेत आले तर खान नावाचा महापौर होईल असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात ह्या सर्व गोष्टींकडे उद्धव ठाकरे कशाप्रकारे बघतात, शिवसैनिक भाजपच्या आरोपांना कशाप्रकारे टॅकल करतात आणि ह्याचबरोबर स्वतः राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची साथ देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. एकीकडे जर पाहायला गेलो तर मराठी माणसाचा मुद्दा विरुद्ध जो प्रकारचा परप्रांतीयांचा लोंढा महाराष्ट्रात आला आहे, मुंबईत आला आहे, तो पाहता त्यांच्याही मतदानामध्ये चांगलीच वाढ होऊ शकते. त्यामुळे हा जो परप्रांतीयांचा मुद्दा आहे किंवा हा जो मतदार आहे तो नक्की कोणाकडे वळतो हे देखील महत्त्वाचं आहे. ह्यामुळेच जसं मी सुरुवातीला म्हणालो की मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, जेणेकरून जर काही नवीन याद्यात नवीन नावं यादीमध्ये आले असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. याद्या फार महत्त्वाच्या आहेत, हेच उद्धव ठाकरेंकडे सांगण्यात आलं आहे. तर महत्त्वाचे मुद्दे जसं मी तुम्हाला सांगितले, आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. त्यातमध्ये सर्वात महत्त्वाचा कोणता होता तो म्हणजे याद्यांकडे लक्ष ठेवा आणि सांगितले शाखा प्रमुखांना तुम्ही याद्या तपासा, कारण की जो शाखा प्रमुख असतो तो संपर्कात असतो आणि या शाखा प्रमुखाला माहिती असतं की आपल्या हद्दीमध्ये किती मतदार आहेत, आपल्यासोबत किती आहेत, आपल्यासोबत किती नाही आहेत, या सगळ्यांकडे शाखा प्रमुखांचं लक्ष असतं. त्यामुळे शाखा प्रमुखांवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनी दिली आहे. याचबरोबर जे मोठे पदाधिकारी आहेत, जे आता आमदार आहेत किंबहुना खासदार आहेत, त्यांना सांगितलं आहे की हे जे पदाधिकारी आहेत किंबहुना हे जे शाखा प्रमुख आहेत, हे जे शिवसैनिक आहेत, हे तुमच्यासाठी लढले इतके दिवस, आता ही तुमची वेळ आहे की तुम्ही त्यांच्यासाठी लढा. यामुळे आगामी काळात नक्कीच या आदेशानंतर शिवसेना कशी कामाला लागते हे पाहावं लागणार आहे. बघत रहा लोकमत मुंबई.